नमस्ते, मी सुगंधा. आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बरेचसे कमेंट होते मला आणि ताई लोकेशन खूप छान आहे आणि कुठलं लोकेशन आहे तुम्ही बघू शकता. लोकेशन तर खूपच भारी लोकेशन आहे आमची जिथं मी राहते तिथे. तर तुम्ही मागे बघू शकता, मी सध्या कृष्णाचं फोटोशूट करायसाठी मी जंगलात आलेले आहे. माझ्या घरापासून थोडेसे अंतरावर कारण जंगल आहे आणि बघा तुम्ही पाठीमागं पूर्ण हिरवीगार असं झाडी आहे बरं का, दाट बरफ एकदम झाडी आहे. आणि मी जिथं थांबले तिथं जी प्राणी आहे तिथं मोरं ससे त्यांच्यासाठी आता पावसाचं पाणी साठलेलं आहे. उन्हाळ्यात तर पाणी नसतं इथं, तर हे पाणी एवढं साठलेलं आहे बघा पाठीमागं. आणि पूर्ण ना जंगल आहे, पक्ष्यांचा आवाज येतोय, मस्त लोकेशन आहे, हिरवगार. आणि कृष्णा गेला होते तिकडे फोटो काढायला. तो गिटार घेतला त्याच्यामुळे छान छान त्याचे फोटो काढायचे होते म्हणून मी जंगलात फोटो काढायला घेऊन आले होते त्याला. तर म्हटलं आपलं एक छोटंसं ब्लॉग बनवावं म्हणून मी ब्लॉग बनवते. आणि तुमचे छान छान कमेंट असतात आणि ते कमेंट वाचून मला अजून थोडंसं व्हिडिओ बनवण्याचा उत्साह येतं. आणि सगळ्यांचा धन्यवाद की तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय, कमेंट करताय छान छान. तुम्हाला मनुष्य पिल्यांचे व्हिडिओ आवडतात. आणि तुम्हाला अजून दाखवते, थोडंसं पुढे गेले ना डोंगर दिसतं आणि ते कमेंट होते मला की ताई लोकेशन खूप छान आहे कुठलं आहे. तर ते तुम्हाला डोंगर दाखवते. अजून मी त्या डोंगरावर नाही गेलं कारण थोडंसं लांब आहे आणि वेळ नाही आहे थोडंसं, कारण इथं खूप म्हणजे खूप दाट जंगल आहे त्याच्यामुळे भीती वाटते. कारण कृष्णा मीच आहे दोघंजण. तर हो का, एक मिनिट, हे पुढचं आता मी थोडंसं वर गेले ना इकडे तर तुम्हाला ते जंगल दिसेल. दाखवते तुम्हाला, मी वर चालले. आणि असं बघा ना, इथं खूप असं फोटोशूटला लोक येतात, छान वाटतं. आम्ही पण इथं ना हे लाकडं ते पडलेत ना, असं लाकडं घेऊन जातो येऊन, कधी तर चुलीवर स्वयंपाक बनवत असतो. आणि थंडीमध्ये पाणी पण आम्ही ह्याच्यावरच तापवत असतो आंघोळीसाठी. तर काही पुढे बघा हे जंगल आहे आणि याकडे म्हणजे डोंगर, ह्या डोंगराचं हत्ती डोंगर म्हणून असं नाव आहे. आणि हे कात्रज बोगदा आहे, पुणे कात्रज बोगदा, तिथला हा डोंगर आहे वरचा. आणि या डोंगरावर आम्ही गेलो होतो. 5 वड झाड आहे, 5 वड झाड म्हणतात कारण 5 वडाची झाडं एका ठिकाणी आहेत इथं वरती. तर मी आता एकटी जायला नको वाटतं मला, सोबतीला सगळेजण असल्यानं बरं वाटतं. तर हे सगळं पूर्ण हे डोंगर आहे आणि सगळं ही झाडी आहे आणि सगळं जंगल आहे बरं का. हे असं एकट्याला यायचं म्हटलं नाही तर भीती वाटते खूप. एकाला तिथं कृष्णा बसला आहे तिथं गिटार घेऊन मस्त वाजवत तो. तर एवढं छान आहे इथं, हिरवगार झाडी. आम्ही इथं एवढं जवळ असून आम्ही येत नाही, बरेचशी लोक येतात. आता खूप दिवस झालं कृष्णाची इच्छा होती मग मी चल सोबत, फोटो कोण काढत नाही व्यवस्थित चांगले म्हणून आज भरपूर फोटो काढला तो गिटार घेऊन मस्त. म्हटलं चल बाबा, म्हटलं आता सोबतीला कोणी तर लागतं ना, नसं इथं एकटं माणूस यायचं म्हटलं ना खूप भीती वाटते एकट्याला. आम्ही पण कधीच येत नाही ह्या साईडला एकटं, काय सांगता येत नाही, कधी प्राणी असले की तर काय करणार ना. आता तर सध्या गवत कमी आहे, थोडंसं पाऊस पडल्यामुळे नसतं का नाही पाऊल ठेवायला पण इथं भीती वाटते, एवढं गवत आलेलं असतं इथं. मग कसं फोटो काढत बसला एकटा असतो. जायचं काढायचं फोटो अजून, चला मग जाईल इथलं खाल्ल्या रस्त्यानं जायचं मग है ना. तर हा रस्ता आहे बघा, हा रस्ता ना मुंबई हायवेला जातो हो, कात्रजपासनं हा डोंगरातनं रस्ता आहे पाऊल वाटे. म्हणजे बरेचसे लोक असतात ना, ते फिरायला येतात संध्याकाळच्याला सकाळच्याला. तर हा पाऊल रस्ता आहे, इथून सरळ भोगद्याला हा रोड जातो आमचा इथला. तर पाणी आहे बघा, तुम्ही पाणी सगळं रस्त्यानं आहे पावसाचं. हो पाणी साठलेलं आहे. आज तर 2-3 दिवस पाऊस पडला नाही, पण तरी बघा पाणी डोंगरातनं बाहेर आलेलं पाणी दिसतंय तुम्हाला. आणि अजून तलाव आहे, खूप मोठं तलाव आहे. हां तिकडे आहे, तिथं पण पाणी भरपूर साठलं असेल. तर जाऊया आपण त्या तलावाजवळ, बघूया पाणी किती आले. तर उन्हाळ्यात इथं एवढं जंगल आहे पण उन्हाळ्यामध्ये नाही ते ना पक्ष्यांना ते पाणी नसतं, पण पावसाळ्यामध्ये खूप साठलेलं सारं पाणी असतं. मला पण जायला भीती वाटते कारण खूप मोठे मोठे जनावरं ते असतात ना, त्याच्यामुळं भीती वाटते. ये ना रे बाबा, तो इथं पाणी बघू ना, पाणी बघू ना किती साठलं इथं, पाणी आहे ना. कृष्णा पुढे शेड मारले का रे? अरे पुढे काय तर दिसतंय, तो शेड दिसतंय की होय. मग पुढे काय शेड मारलंय का मग तिथे दिसतंय ते का आहे की बघ जंगलामध्ये, बघायचं का? चला चला तर मग आता आपण घरी जाऊया, जायचं घरी. चला मग काय घेऊ,
तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला सबस्क्राईब आणि शेअर लाईक करा. धन्यवाद.